स्थानिक पोलीस असेल, कृषी विभाग असेल, ग्राम असेल, विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासन दाद देत नाही म्हणून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं येतात न्याय मागण्यांसाठी. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक 8-8 दिवस 15-15 दिवस त्या ठिकाणी उपोषण करतात. प्रशासन लक्ष देत नाही. 3.5 वर्षापूर्वी याच ठिकाणी आप्पासाहेब पवार नावाच्या पारध्याचा उपोषण करताना मृत्यू झालेला आहे. 3.5 वर्षापूर्वी विस्तार रुंदीकरणाच्या नावाखाली जिल्हा प्रशासनानं मोठमोठी झाडं तोडली जी आंदोलनकर्त्यांची सावली होती. मात्र गेल्या 4 वर्षापासून आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला म्हणतो की या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी निवारा शेड बांधण्यात यावं, पिण्याच्या पाण्याची स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी. मात्र प्रशासन ऐकत नाही. प्रशासनाला आम्ही ते सांगितलं, जर प्रशासन करत नसेल तर आम्ही लोकवर्गणीतून बांधतो, प्रशासनानं मंजुरी द्यावी. मात्र प्रशासन मंजुरी देत नाही. सध्या खूप उन्हाळा आहे आणि अशा आमरण उपोषणामध्ये एखाद्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो आणि त्यामुळं जिल्हा प्रशासन या ठिकाणी बीड जिल्ह्याचं मृतप्राय झालेला आहे. जिल्हा प्रशासनाला त्याची लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर तिरडी आंदोलन केलं आणि तिरडी आंदोलन जे आहे ते जिल्हा प्रशासनाला भेट देणार आहोत. कमीत कमी या निमित्तानं तरी जिल्हा प्रशासन आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेईल, त्यांच्या वेदना व्यथा समजून घेईल आणि आंदोलनकर्त्यांसाठी निवारा, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि त्याचबरोबर स्वच्छता आदींची मूलभूत सुविधा सोय करेल असं आम्हाला वाटतं.